तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आज आपण चिकन बनवणार आहे कढईमध्ये चिकन बनवायचं आहे. आणि मागच्या वेळेस जे मी स्वतः चिकन बनवलं होतं ते घरच्यांना लय आवडलं होतं आणि सेम तशीच रेसिपी आज करणार आहे. मी एकदम क्वालिटीचं चिकन बनवणार आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी स्वतः सगळा मसाला केला होता, तसंच आता स्वतः सगळं करून स्वतः भाजी बनवणार आहे. तर आपण चिकन बनवण्यासाठी काय काय मसाले लागतात ते मी तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये मसाले आहेत सगळे: कोथिंबीर, टमाटर, कांदा, लसूण, इकडं मीठ, काळं तिखट, तेल, सगळं आहे बघा ह्याच्यात. कढईमध्ये बनवणार आहे आपण. ह्या कढईला माती लावून घेतली. सगळ्यात महत्त्वाचं राहिलं चिकन धुवून घेतलंय. चिकनचे लेग पीस आणलेत आज. तर सगळ्यात पहिल्यांदा कांदा कट करून घेऊ. तर आपण ही कांदा कट करून घेतला बघा सगळा. आणि कांदा कट करताना पूर्ण डोळ्याला सगळं पाणी येत होतं, म्हणून ही कांदा ठेवलेला. कांद्याची शेंडी आहे पुढची, ही डोक्यावर ठेवलेली. आणि ही डोक्यावर ठेवल्यावर डोळ्यातनं पाणी वगैरे कसलंच येत नाही. ही टॅक्ट तुम्हाला ह्याच्या आधी माहिती असेल तर कमेंट करून सांगा. मला माहिती होतं त्यामुळे मी डोक्यावर ठेवलं. डोळ्यातलं पाणी गेलं बघा पूर्ण निघून. कढई ठेवून घेऊ. कढई गरम होती तोपर्यंत लसणाचा कांदा सोलून घेऊ. कढई गरम झालेले, तेल टाकून घेऊ. लसूण आणि कोथिंबीर टाकली. आता हे बारीक करायसाठी थोडंसं मीठ टाकून घेऊ याच्यात. तेल पण तापलेलं आहे बघा. कांदा टाकून घेऊ. कांदा भाजून झालेला आहे. तर आपण ही लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली ते आपण टाकून घेऊ. तर आपण आता चिकन टाकून घेऊ. चिकन वापरलेलं आहे बघा. आता ह्याच्यात सगळे मसाले टाकून घेऊ आपण. तर आता हे सगळे मसाले एकत्र केले आहेत. ह्याच्यात आपण काळं तिखट टाकून घेऊ. काळा मसाला घरी बनवलेला. तर आपण हे सगळे मसाले एकत्र करून घेतलेले आहेत ह्याच्यात. तर हे पूर्ण मसाले आपण ह्याच्यात टाकू. पूर्ण मसाले सगळे भाजीत टाकलेले आहेत. मिक्स करून घेऊ एकदा. तर आपल्याला 2 टमाटे आणि लसणाचा कांदा हे पण टाकायचं याच्यात.
आपण थोड्या वेळ झाकण ठेवू आणि नंतर थोडंसं पाणी होतो याच्यात. बघा पूर्ण पाणी सुटलंय. तर आता थोडंसं पाणी ओतून घेऊ. तर बघा आपली भाजी तयार झालेली आहे एकदम ओके मध्ये. कसं आहे हा मसाला, कसा आहे क्वालिटी, एक नंबर मध्ये भाजी झाली, खतरनाक. कसं आहे क्वालिटी. तर आपली भाजी तर तयार झालेली आहे. क्वालिटी कशी झाली काय मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो. कसं आहे क्वालिटी, खतरनाक भाजी झाली का नाही, एक नंबर, नातच करायचं नाही. क्वालिटी मध्ये भाजी झाली. कांदा, लिंबू, मकाची भाकर आणि आपण बनवलेलं चिकन. वा, एक नंबर. लयच खतरनाक झाले क्वालिटी. आपण काय करू, थोडस लिंबू पिळू. भाजी दिसायला जेवढी खतरनाक आहे, चवीला काय नादच नाही करायचा. एकच नंबर, एकच नंबर. कांदा, लय मस्त भाजी झाली. लिंबू पिळलं तर अजून टेस्ट वाढते. अशी जी खतरनाक भाजी झाली का नाही, नादच करायचं ना. लय क्वालिटी. लेग पीस पुरेपूर शिजलंय एकदम क्वालिटी मध्ये. चिकन एकदम मस्त मध्ये शिजलंय आणि मसाला बिसाला एकदम खतरनाक लागतो क्वालिटीचा. लय खतरनाक, हॉटेलपेक्षा 10 पटीने भारी भाजी झाली. लयच मस्त लागते. हे बघा मसाला, असा भरपूर मसाला आला पाहिजे. एक नंबर मसाला लागतोय. चवीला तर टेस्ट एकच नंबर आहे. मसाला लय खतरनाक आहे. तर चला, चिकनची भाजी तर बनवली. आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.